महानगरपालिका निवडणुकीचा आता पूर्ण जुवार चाललेला आहे. मात्र या निवडणुका थेट महानगरपालिकेच्या नसून याला आशय जो आहे किंवा रनअप जो मिळालेला आहे तो नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा मिळालेला आहे. 288 ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष कशा कशा पद्धतीने वागले आपल्या सगळ्यांना समोर आहे. निवडणूक आयोगाने 288 ठिकाणची जेव्हा निवडणूक जाहीर केली तेव्हा सांगितलं की मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे. दुबार तिबार चारबार नावं देखील मतदार याद्यांमध्ये आहे आणि ज्यांचे नावं एक पेक्षा अधिक ठिकाणी आहे अशा मतदार याद्यांवर आम्ही चिन्ह लावणार आहोत. 2 स्टार 3 स्टार 4 स्टार लावणार आहोत. आणि मतदार जेव्हा मतदानाला येईल तेव्हा आम्ही त्याला विचारू की अरे बाबा तुझं या 4 ठिकाणी नाव आहे 2 ठिकाणी नाव आहे तू कुठे मतदान करणार आणि त्याच्याकडून अर्ज भरून घेऊ आणि मग आम्ही मतदान करू देऊ. हे झालं का तर हे झालं नाही. हा जो जावई शोध निवडणूक आयोगाने लावला होता तो महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करत असताना त्यांनी हवा हवाई या त्यांच्या भूमिकेला केलं आणि इथूनच तर तारीख पे तारीख हा जो चित्रपटातला जो डायलॉग होता तसं तारीख पे तारीख मतदान कधी होईल मतमोजणी कधी होईल जो गोंधळ घातला तो गोंधळी त्यांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. निवडणूक आयोगाचा कुठलाही धाक नाही. निवडणूक आयोगाचं मॅन्युअल आचारसंहिता याच्या संपूर्ण बोजवारा वाजलेला आहे आणि निवडणूक आयोगाने फ्री अँड फेअर ज्या निवडणुका घेतल्या पाहिजे त्या संपन्न होत नाही. हा एक महत्वाचा या निवडणुकीचा आशय आहे. आम्ही हा आशय जेव्हा मांडतो तेव्हा रडीचा डाव खेळता म्हणून म्हटलं जातं. मात्र फ्री अँड फेअर इलेक्शन मधून जो निकाल येईल तो खेळाडू वृत्तीने स्वीकारण्याकरता आम्ही तयार आहोत. नव्हे तर एवढ्या वाईट पद्धतीने चुकीच्या पद्धतीने केलेला झालेल्या निवडणुकातून आलेलाही निकाल जो आहे हा संविधानाचे पायी या नात्याने आम्ही तोही स्वीकारायला तयार आहे. आता निवडणूक आयोगाच्या सोबत दुसरी जी मेक आहे ती प्रशासनाची आहे. जिल्हाधिकारी नावाचं एक युनिट जिल्हा दंडाधिकारी म्हणून असतं ते काम करताना आढळून येत नाही. त्यानंतर पोलीस अधीक्षक पोलीस विभाग आहे तो काम करताना आढळून येत नाही. थेट प्रभाग रचना कशा असाव्यात इथपासून फिक्सिंग ही सुरू झालेली आहे आणि पुण्याच्याच महानगरपालिकेने कशा पद्धतीने वॉर्ड रचना केली. इधर का उठाव उधर डालो इकडून काढून तिकडे फेकून द्या. तांदळातले जसे किडे उचलल्या जातात तशा पेक्षाही निवड जी आहे ही वाईट पद्धतीने करून प्रभाग रचना केली हेही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा दुबळा पक्ष आहे. दुबळा या अर्थाने की तुम्ही जर मजबूत आहात तर मग रडीचा डाव का खेळता. निवडणूक आयोगाला का तुम्ही मॅनेज केलं. व्यवस्था जी आहे ती तुम्ही सगळी गुंडाळून का ठेवली. तुम्ही मतदारांना विकत का घेतलं. तुम्ही बोगस मतदान का करून घेतलं. या सर्व गोष्टी त्यांच्या कमजोरीच्या त्यांच्या विकलांगतेच्या आहेत आणि याच भरीसभर भारतीय जनता पक्षाजवळ कार्यकर्ते नाही. भारतीय पक्षाजवळ जनता पक्षाजवळ नेते नाही म्हणून इतर पक्षातून घेतलेली माणसं ही त्यांना पक्षात मोठी करावी लागतात. ही एकंदरीत असणारी ही परिस्थिती आहे. त्यांचे मित्र पक्ष जे आहे हे नुराकुस्ती त्यांच्याशी खेळत आहेत. अजितदादा पवार यांनी तर आता सांगून टाकले की भारतीय जनता पक्ष ही सगळ्यात भ्रष्ट पार्टी आहे. सर्वात जास्ती भ्रष्टाचार हा भारतीय जनता पक्ष करतो. आता कदाचित त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं असेल की जो शीशे के घर में रहते हो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेका करते. मात्र तरी देखील अजितदादा काही त्यांचं ऐकायला तयार नाही आणि आता त्यांनी बेछूट आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षात सुरू केले. मात्र यातली जी मेक आहे आणि थेट स्वरूपाचं आव्हान आमचं अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीसांना काँग्रेसचं हे आहे की तुम्ही जर एकमेकांवर आरोप करता आणि त्या आरोपाचं स्तर एवढं खालचं आहे तर मग तुम्ही सत्तेत एकत्र कसे. अजित पवारांनी पहिले उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्यांच्या पक्षाचा असणारा सरकारचा पाठिंबा त्यांनी विड्रॉल करावा
आणि मग खुशाल त्यांनी आरोप करावे. एका वेळेस सत्तेला ढेकण्यासारखं गोचिडासारखं चिटकून राहणं आणि दुसऱ्या बाजूला आरोप करणं, दादा हे वागणं बरं नवं, असं देखील या निमित्तानं त्यांना सांगत असताना त्यांना चॅलेंज आम्ही देतो की त्यांनी राजीनामा द्यावा आणि खुशाल आरोप करावे. भारतीय जनता पक्षही देवेंद्र फडणवीस त्यांचे प्रत्युत्तर देत आहेत. अहो देवेंद्रजी, तुम्ही एवढे लाचार का? तुम्हाला महाभ्रष्टाचारी पक्ष म्हटल्यावरही तुम्ही त्यांना सत्तेत का ठेवता? देवेंद्र फडणवीसांनी देखील अजित पवार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं आणि त्यांचा जो असलेला पाठिंबा आहे तो त्यांनी नाकारावा आणि मगच त्यांनी या दोन्ही पक्षांनी येऊन कुठे काहीतरी आपली भूमिका मांडावी, सांगावी, असं मुख्यमंत्र्यांना आणि या उपमुख्यमंत्र्यांना आमचं खुलं हे चॅलेंज आहे, खुलं आव्हान आहे. हे दोन्ही एकी झालीचे चट्टेबट्टे आहेत. असं जर होत नसेल तर हा पण आमचा आरोप त्यांना सहन करावा लागेल. नवे नवे तर हा आरोप सत्य असल्याचे अचूक ते सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार हे नुरा कुस्ती खेळत आहेत. हा जो आरोप आहे तो आरोप देखील अचूक हा स्टँड झाल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांना विचारलं त्यांना की पार्थ पवार यांच्या जमिनीच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये त्या झालेल्या अनियमिततेच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? तर त्यांचंच उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, जय जिनेंद्र, जय जैन बोर्डी. याच्या उत्तराचा अर्थ काय की आम्ही भ्रष्ट आणि भारतीय जनता पक्षही भ्रष्ट. मुरलीधर मोहोळांनी जैन बोर्डिंग मध्ये भ्रष्टाचार केला आणि मी पार्थ पवारांच्या जमिनीमध्ये घोटाळा केला आणि आम्ही दोन्ही जे आहोत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा देखील मान्यता त्यांनी त्यांच्या या प्रतिक्रियेमधून दिलेली आहे. त्यामुळे याला आता काय म्हणावं? आम्ही जर बेशरम शब्द वापरला तर तो शिवीवाचक नाही, तो वस्तुस्थिती की ज्यांना शरम वाटत नाही. हे सगळं मान्य करताना, आरोप करताना ज्यांना काही पण नैतिकतेचं भान नाही की आपण सत्तेत आहोत तरी महाभ्रष्ट आपल्या पक्षाला म्हणतो, हा सगळा जो खेळ चाललेला आहे. ती कोणची गाडी होती, पोर्शे का कोणची गाडी, त्या गाडीने जसं धडक दिली आणि नंतर मग आरोपीला सोडवण्यासाठी जसे सत्ताधारी धावले, तसं आता हे या प्रकरणातून अजित पवार हे लोकशाहीला त्यांनी धडक दिलेली आहे आणि लोकशाहीला धडक देऊन त्यांना चिरडून टाकण्याचं काम हे अजित पवार करत आहेत. तर आता गाडी जी आहे तिला एनसीपी म्हणायचं का ड्रायव्हर आहे त्याला म्हणायचं का भाजपला गाडी म्हणायची ड्रायव्हरला एनसीपी म्हणायचं, हे मी पुणेकरांवर हा विषय या निमित्ताने या ठिकाणी सोडून देतो. मात्र एकंदरीत जे चाललंय ते कुठेतरी अत्यंत निषेधार्ह आहे. त्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. पुणे तिथे काय पुणे, हे महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर जगात ख्याती असणाऱ्या पुणेकरांनाही या निमित्तानं पुणेरीपण, महाराष्ट्रपणा हा जपला पाहिजे आणि अशा एखाद्या रंग बदलणाऱ्या प्राण्यालाही लाजवणारे जे बहुरूपी या गावामध्ये जे फिरतात आहेत आणि हे बहुरूपी फिरत असताना आमिष वेगवेगळे दाखवतात आहेत आणि आमिष वेगळे दाखवत असताना पैसाही मोठ्या प्रमाणात वापरतात आहे, गुंडागर्दी वापरतात आहे. पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणता म्हणता कोयता गँग सारखे शब्द ऐकावे लागले. पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणता म्हणता ड्रग्सचं महाराष्ट्रातलं हब इथपर्यंत चिंताही व्यक्त करावी लागली. आणि आता जर असे सत्तेचे सौदागर हे संस्कृती विकत घ्यायला जर निघाले असतील तर या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांना बाजूला सारलं पाहिजे. हे साकडं देखील आम्ही पुणेकरांना काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी घालत आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून पुण्यामध्ये सोबत येण्याचा प्रयत्न झाला. आम्ही तुतारी सोबत जाण्याकरता तयार होतो, मात्र ती पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता आम्ही शिवसेनेच्या युपीटीच्या सोबत या निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीने सतीश पाटील साहेब हे आमचे निरीक्षक होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सचिन आहेरजी होते. यांनी या शहरामध्ये एकत्र येऊन ही निवडणूक लढायची जरी ठरवलं असतं
तरी काँग्रेस मोठ्या आशेने आणि मोठ्या आक्रमक पद्धतीने या निवडणुकीला पुण्यात सामोरं जात आहे. पुण्याचं असणारं जे गतवैभव आमचं आहे त्या दृष्टिकोनातून आमची निश्चित स्वरूपात खूप झालेली आहे. आघाडीमुळे सातत्याने काँग्रेस पक्षाला कमी जागा इथे लढाव्या लागत होत्या. त्यावेळेस आम्ही मोठ्या प्रमाणावर आमचे कार्यकर्ते मैदानात उतरवलेले आहेत. आमची नेतृत्वाची पहिली नव्हे तर दुसरी तिसरी चौथी फळी या निवडणुकीत आलेली आहे आणि सातत्याने आमच्यावर आरोप जरी होत असले तरी या निवडणुकीनंतर काँग्रेसचा कायाकल्प झालेला आपल्याला निश्चित दिसेल. हा देखील विश्वास नव्हे तर याची गावी आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो. आमचा जाहीरनामा आमच्या जवळ महापौर एकापेक्षा एक अनुभवी सरस अशा स्वरूपाचं अग्रणी नेतृत्व आमचं आहे. पुण्यातलं ज्येष्ठ नेतृत्व हे मार्गदर्शनाच्या आणि एकंदरीत नियोजनाच्या भागात आहे आणि पुण्यातलं जे वर्तमान नेतृत्व आहे हे थेट निवडणुकांना लढत आहे. त्यामुळे आम्ही आणि त्या पलीकडचं जे आहे नवीन जे युवा नेतृत्व आहे त्यांनाही मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत आम्ही संधी दिली आहे.